राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्ष अजित पवारांना मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काटेवाडीमध्ये घोषणाबाजी सुरू आहे। एकमेकांना लाडू भरवून या ठिकाणी जल्लोष केला जातोय। आपण बघू शकतो काटेवाडीतल्या मी पालखी तळावरती आहे आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। काय तुमच्या नेमक्या भावना आहेत? आम्हाला खूप अतिशय आनंद झालेला आहे जो निवडणूक आयोगाने लोकशाही पद्धतीने निर्णय घेतलाय आणि त्याचा आम्ही पूर्ण स्वागत करतो आणि आम्ही संपूर्ण गाव एक ताकदीने पूर्ण गाव अजितदादांच्या पाठीमागे आहे। काय भावना आहेत? कारण ज्या गावातून अजित पवार येतात त्याच गावातून शरद पवार देखील येतात, परंतु बहुसंख्य कार्यकर्ते जे आहेत ते घोषणाबाजी करताना दिसतात अजित पवारांकडे चिन्ह आणि पक्ष गेल्यानंतर। बरोबर आहे, कारण आम्ही लहानपणापासून अजितदादांचं काम बघितलं आहे, इथं गावात त्यांचं नेतृत्व बघितलं आहे। त्यांनी जो गावातील बहुजनांपासून म्हणजे प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्यांपासून त्यांनी मदत केली। प्रत्येक गोष्टीत अडीअडचणीत ते स्वतः उभा राहतात आणि गावातील प्रश्न सोडवतात। ही एक मोठी गोष्ट आहे की राज्याचा नेता गावात सुद्धा तेवढंच तळमळीने लक्ष देतो आणि काम करतो। ह्याचं फलित म्हणून आम्ही दादांच्या पाठीशी आहे, अजितदादांच्या पाठीशी आहे, संपूर्ण पक्षाच्या पाठीशी आहे दादांच्या आणि सुनीतारावणी पवार साहेबांच्या पारदादांच्या पाठीशी आहे। म्हणजे या गावचा विकास जो आहे तो अजित पवारांनी केला, सुनीत्रा पवारांनी केला, म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीमागे आहात? हा बरोबर आहे। वहिनी साहेब ह्या गावातील प्रत्येक घराशी कनेक्टेड आहेत। लहान मुलं असतील, त्याच्यानंतर तरुण असतील, महिला असतील, वृद्ध असतील, प्रत्येक घरातल्या लोकांना वाटतं वहिनी साहेब आमच्या घरातल्या आहेत आणि ते सुद्धा गावाकडं स्वतःचं घर म्हणून। एखादी स्त्री कशी घरातल्या सर्वच गोष्टी सगळ्या माहिती असतात आणि सर्व टापटीप व्यवस्थित ह्या गावाची सगळी दिशा दशा वहिनी साहेबांमुळे बदललेली आहे। बाबा तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही अजित पवारांचं काम बघितलेलं आहे, तुम्ही शरद पवारांचं देखील काम बघितलंय, काय फरक जाणवतो या दोघांच्या कामामध्ये? दादांचं आता जे जग बदलतंय, जग सगळीकडे बदलतंय, पुढच्या टेक्नॉलॉजीकडे जात आहे, त्या दृष्टिकोनातून अजितदादांचं काम हे सुपरफास्ट एक्सप्रेससारखं आहे आणि त्यांना कामाची संधी मिळणं ही काळाची गरज होती। देशाचा विकास राज्याला पुढं न्यायचा असेल दादांच्यासारखं नेतृत्व आम्ही बघतोय आता एक झपाट्याचं काम सगळीकडं आणि वहिनी साहेबांची सुद्धा जोरामध्ये कामाची ग्रामीण पातळीवर वहिनींनी खूप काम केलेलं आहे। दादांना सर्व धर्म सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा विकास पुरुष म्हणून उद्याच्या काळामध्ये गणले जातील दादा, म्हणून आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत। आणखी काही काटेवाडीकर आपल्यासोबत आहेत। खरं तर शरद पवार याच गावातून येतात, आज तुम्ही अजित पवारांच्या बाजूने गेलेला आहात, पण शरद पवारांचा या गावाला विसर पडलाय असं म्हणायचं? आता कसं आहे, विसर पडला वगैरे असं काही नाही आहे। आज आता दादांचा जो काही मुद्दा आहे, आज आम्ही 50च्या पुढं वय आमचं झालेलं आहे आणि आमचे घरातले कर्ते पुरुषांनी आमच्याकडं आमच्या घरातली जबाबदारी दिलेली आहे। तसंच दादांचं म्हणणं आहे की बाबा आपण कुठंतरी थांबावं, दुसरा ह्याच्यात कुठलाच विषय नाही आहे आणि आमच्याकडं जबाबदारी द्यावी। पण ते काही हट्टाला गेल्यानंतर घराची प्रगती जशी होत नाही, जशी तरुण घराची प्रगती करतात आणि आम्ही सगळे तरुण किंवा जसं दादांच्या पाठीशी आहे तसं आपल्या महाराष्ट्राची, गावाची, राज्याची 100% दादांच्या मागं जाऊनच प्रगती होईल हा विचार दादांचा सर्व तरुणांना पटलेला आहे आणि त्या विचारातूनच आम्ही सर्व तरुण दादांच्या पाठीमागे आहे आणि दादा म्हणजेच पक्ष आणि दादा म्हणजेच घड्याळ एवढंच आम्ही आमच्या स्मरणात ठेवणार आहे। आणि आदरणीय वहिनी साहेबांच्या ज्या काही विचारधारा आहेत त्या विचारधारा ह्या गावांनी बघितलेल्या आहेत। ह्या गावापासून सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या देशात जे काय गावाची स्वच्छता किंवा गावाच्या विकासासाठी ज्या काही गोष्टी राबवाव्या लागतात ह्या सर्व देशांनी बघितलेले आहेत, देश पातळीवर हे सगळं गेलेलं आहे। ह्या चांगल्या विचाराच्या पाठीमागं आम्ही आहे, एवढाच विषय। काटेवाडीकर म्हणून अडचण होती का? इकडे साहेब असतील किंवा दुसरीकडे दादा असतील, याच्यामध्ये निवडायला कुठे अडचण झाली सुरुवातीच्या काळात? निवडायला अडचण झाली नाही। हे पहा, प्रत्येक युगामध्ये संघर्ष अटळ झालेला आहे। आपल्याला माहिती आहे की द्वापार युगामध्ये पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध झालं आणि ज्यावेळेस अर्जुनाने पाहिले की आपले सगळे सूर्यच आपल्या समोर आहेत, त्यावेळेस श्रीकृष्ण हा गुरु म्हणून पुढे उभा राहिला आणि श्रीकृष्णाने एक सांगितलं की जर तुला कर्म करायचं असेल तर हे युद्ध करावंच लागेल। त्यावेळेस अर्जुनाच्या पुढे सगळे सूर्यच होते, अर्जुनाला त्यांच्याविषयी आदरच होता, परंतु त्यावेळेस श्रीकृष्णाने सांगितलं की कर्म करण्यासाठी तुला युद्ध अटळ आहे। आजच्या कलियुगामध्ये जनता श्रीकृष्ण आहे आणि ज्यावेळेस राष्ट्रवादी पक्ष वाढवायचा होता, काही गोष्टी राजकारण करायचं होतं, त्यावेळेस अजितदादा दिसले। स्वतः आदरणीय व्यक्तिमत्वानेच सांगितलं होतं की राष्ट्रपती राजवट हटवायची होती म्हणून दादांना पुढं केलं गेलं, त्यावेळेस दादाची राज्यभर बदनामी झाली। नंबर 2, ज्यावेळेस अध्यक्षपदाचा निर्णय आला
त्यावेळेस काही गोष्टी घडल्या होत्या, दादाने ठामपणे सांगितलं, पुन्हा बदललं गेलं, दादाला पुढं केलं गेलं. मग ज्यावेळेस द्वापार युगामध्ये कौरवांनी सांगितले की सुईच्या टोकावरती बसण्या इतकी सुद्धा जमीन मिळणार नाही, त्यावेळेस अर्जुनाने सांगितले की तुला सगळ्या स्वरांशी युद्ध करावंच लागेल. मग आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षांना सुद्धा माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यामध्ये दादाचा सिंहाचा वाटा आहे. ज्यावेळेस अडचण आली त्यावेळेस दादांना पुढं केलं गेलं. आणि मग एवढं सगळं असताना जर काही हक्क दादांचे डावलले गेले तर मग कर्म करण्यासाठी मग काय दादांनी बंड केलं म्हणून काय बिघडलं. आणि आज श्रीकृष्ण रूपामध्ये जनता आहे, जनतेने सांगितलं की विकास कामं करण्यासाठी तुम्हाला हा निर्णय घ्यावाच लागेल. आमच्यावरती संस्कार आहेत, आम्ही कुठंही आदर्शांचा अवमान करणार नाही आहे, पण हे कर्म आहे, कर्म पार पाडण्यासाठी काही गोष्टीचा निर्णय घ्यावा लागतो. आणि आज हा निर्णय अजितदादांनी घेतला. अजितदादांपुढे जनता, अजितदादांबरोबर जनता आहे, पक्षाचे सर्व कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. आणि हा निर्णय निवडणूक आयोगाने मान्य केला आणि आज दादांना चिन्ह मिळलं, पक्ष मिळलं. आम्ही कोणालाही अजून कुठल्याही टोकाच्या भूमिके गेलो नाही. आम्ही फक्त जनतेचा विकास करण्यासाठी हक्क सांगितलेला आहे. आणि हक्क का सांगू नये, कारण त्या हक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यामध्ये अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे. आपलं आठवत असेल की ज्यावेळेस अजितदादांनी सांगितलं, म्हणणं असं आहे की अजित पवारांनी पक्ष वाढवला, विकास कामं केली म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीमागे आहात, काटेवाडीकर म्हणून याच मुद्द्यावरती तुम्ही त्यांच्यासोबत आहात का? हां, आदरणीय दादांचं आम्ही 1984 पासून राजकारण पाहतोय. त्यांचं कसं असतं, लहान मुलगा असो किंवा वयस्कर कुणी असो, ज्याचं काम आहे त्यांनी थेट यायचं, मध्यस्थी काही त्यांना लागत नाही. आणि ते कामाचा जो झपाटा आहे, करणार म्हणलं की करणार, नाही म्हणलं की नाही, जे काम होणार आहे ते होणारच, असं त्यांचं कामाचं हे असल्यामुळं तरुण पिढी आज 84 सालापासून आम्ही म्हणजे आज 50 आम्ही क्रॉस केले. ह्या त्यांचं कामाचं जे आहे ना झपाटा, हे आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्याच्यामुळं डबल जरी अर्ज केला तरी दादा लगे विचारता हा डबल अर्ज आला आहे, म्हणजे ही इतका बारकावा. आणि आज बारामती बघा किंवा परिसर बघा तुम्ही, त्यात जे चाललेत कामाचा झपाटा, शेती असेल किंवा औद्योगिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, प्रत्येक गोष्टीत पुढच्या 50 वर्षाचा विचार करून ह्या माणसाने काम केलं आहे. आणि मग त्याच्यामागच जनता राहणार ना. तर आपण या ठिकाणी हे जे आहेत संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत, अजित पवार गटाचे आहेत, आणि या ठिकाणी जल्लोष केलेला आहे. तर या बाजूला आपण बघू शकतो शरद पवारांचे जे आहेत ते समर्थक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय नेमक्या तुमच्या भावना आहेत? कालपासून ज्या घडामोडी घडतात ते अतिशय निंदनीय आहेत. आता दादांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या बाईटमध्ये सांगितलं, महाभारतात त्यांनी उदाहरण दिलं. मी काही एवढा ज्ञानी नाही, पण त्यातले त्यात थोडं सांगतो की आत्ता जी कंडिशन झाली ही वजीरानी राजा मारला आहे. लक्षात आलं का? वजीर कोण आहे? दादा. दादांनी साहेबांचा घात केला. इतिहासाचा दाखला द्यायचा झाला तर आता कलियुगात एक गणूजी शिर्के जन्माला आला म्हणायला काही वावगं ठरणार नाही. कारण ज्या पद्धतीने हे चाललं आहे, तुम्ही करता माणूस आहे, तुमचं कार्य चांगलं आहे, हे ठीक आहे. करता माणूस आहे म्हणून घरातल्याचा घात करायचा, आईवडिलांचा सांभाळ न करणे, सोडून देणे, हे म्हणजे दादांसारख्या व्यक्तीकडनं ह्या गोष्टीची अपेक्षा नव्हती आम्हाला. आम्ही पण दादांचे समर्थकच होतो, दादांना पण मानणारे होतो. दादांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं कोणी कामाच्या बाबतीत हात धरणार नाही. पण असं होत नाही की घरातला करता माणूस चांगलं काम करतोय म्हणून घरातल्या थकलेल्या आईवडिलांना अशा पद्धतीने त्रास देणं किंवा सोडून जाणं ही कुठल्याच नियमात बसत नाही. जे झालेलं आहे हे अतिशय चुकीचं आहे. आणि ज्या पद्धतीने आनंद साजरा केला जातो पूर्ण महाराष्ट्रात, हे अतिशय निंदनीय आहे. कालपर्यंत तुम्ही ज्याला दैवत मानत होता ते तुम्हाला एका रात्रीत तुम्हाला ते दुश्मन झाला. ही कसली तुमची संस्कृती, ही कसलं विचार आहेत तुमचं? विचार परत धुळीला मिळालं त्यांचं. चुकीचं आहे. साहेबांच्याच पाठीमागं राहिलं पाहिजे आणि गरजेचं आहे ते. आपण बघू शकतो अजित पवार गटाकडे किंवा ज्यांच्याकडे आता पक्ष गेला आहे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात 50पेक्षा जास्त किंवा साधारणतः 30 ते 60च्या दरम्यानचा वयोवर्ग आहे. तर शरद पवारांकडे मोठ्या प्रमाणात तरुण आहे आणि वयोवृद्ध लोक देखील आहेत. आपल्यासोबत तरुण आहेत. तुम्ही तरुण म्हणून शरद पवारांसोबत जाण्याची काय कारण आहे? आपण बघतोय आजही 84 वर्षांचा योद्धा हा लढतोय आणि या 84 वर्षांच्या योद्ध्याला लढत असताना कुठेतरी घरातून एक खंबीर साथ मिळणं गरजेचं होतं. तर ते तसं आम्हाला पाहताना दिसत नाही आहे. म्हणून आम्ही आज हा आमचा जो युवा वर्ग आहे तो आम्ही पवारसाहेबांच्या पाठीमागे ताकदीने उभा राहण्याचा प्रयत्न करतोय. काय भावना आहे? आम्हाला आजपर्यंत घरून संस्कार असे मिळालेले आहेत की आपलं जे कुलदैवत असतं ते पहिल्यापासून एकच असतं. एका रात्रीत कुलदैवत बदलणारे लोक आम्ही नाही आहेत. त्यामुळं आम्ही शरद पवारांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहोत. मोठ्या प्रमाणात जे काटेवाडीकर आहेत ते अजित पवारांसोबत जाताना दिसत आहेत. कसं बघताय याकडे? दादांचं काम आहे, आम्हाला ते गोष्ट मान्य आहे, दादांचं काम चांगलं आहे. पण त्या कामामुळे साहेबांना सोडून द्यायचं हे बरोबर नाही.
त्यांचं वय बघता, त्यांची कारकीर्द बघता, सर्व गोष्टी जर पाहिल्या तर पवारसाहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे. गेली 3 दशकं राज्याचा कारभार आहे अजित पवारांकडे शरद पवारांनी सोपवला आणि शरद पवार दिल्लीचं राजकारण बघू लागले. आत्ता काटेवाडीचा विकास जो झालेला आहे तो अजित पवारांमुळे झालेला आहे किंवा सुनेत्रा पवारांमुळे झाले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वर्ग जो आहे तो अजित पवारांसोबत आहे. तुमचं म्हणणं काय आहे? साहेबांनी त्याची जबाबदारी सोपवली होती दादांवर, साहेबांच्या त्याच्यामुळेच ते करू शकले. पण मुद्दा असा आहे की दादांनी पक्ष बदलून किंवा पक्ष फोडून साध्य काय केलं. मागच्या सरकारमध्ये बी ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीच होते आणि आता बी त्याच पदावर. मग नक्की साध्य काय केलं? एवढ्या मोठ्या योद्ध्याला घरी बसून तुम्ही जर राजकारण करत असाल तर कितपत योग्य आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तुम्ही ज्या साहेबांवर विरोधी पक्षाने टीका केली तो तुटून पडत होता, आज त्यांच्यावर तुम्ही टीका करताय, हे कितपत योग्य आहे? हे बरोबर नाही. चिन्ह आणि पक्ष दोन्ही अजित पवारांना मिळाले, काय निवडणूक आयोग कसं काम करतंय सगळे बघतोय. जरी युवा वर्ग जरी काय दादांच्या मागं काय साहेबांच्या मागं असं दाखवत असलं, आतून सगळा मतदार सुप्रियाताईंच्या साहेबांच्याच मागं राहील. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा आहे. जर सुनेत्रा पवार जर सुप्रिया सुळेंच्या उभं राहिल्यात तर कसा फरक पडू शकतो? ते येणाऱ्या इलेक्शनच्या काळात मतदारच दाखवून देतील कुणाची काय जागा आहे कुणाची काय नाही. आणि राहिला विषय, ज्या माणसाला स्वतःचे आईबाप कळत नाहीत त्याला तुम्ही आम्ही जनता काय कळणार आहे. त्यामुळे विषय कसा आहे, येणारं जे काय आता इलेक्शन असेल, लोकसभा असेल विधानसभा असेल, तर त्यांना जागा दाखवून दिली जाईल. पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळालं, यावरती तुमची प्रतिक्रिया? आता आपण ह्याच्या अगोदर पण बघितलंय, जे तर केंद्राची सत्ता राहते तिकडे ते सगळे निकाल जातात. त्यामुळे हे काही मी नाही आता जास्त बोलू शकत. पण पक्ष आणि चिन्ह शरद पवारांना मिळालं पाहिजे असं वाटतंय का, किंवा न जाण्याने, किंवा शरद पवारांचं चिन्ह जे आहे ते अजितदादांना दिलं गेलं किंवा राष्ट्रवादीचं चिन्ह जे आहे ते अजित पवारांना दिलं गेलं, यावरती फरक पडेल असं वाटतं? पडणार ना. जरी चिन्ह जरी दादांना गेलं असेल तरी मतदार नाहीत ना, सगळेच गेले. आणि जरी आता समजा उघडकीस लोक येत नाही ती, असा विषय ती. तर हे होते काटेवाडीकर. बहुसंख्य जे कार्यकर्ते आहेत ते अजित पवारांसोबत आहेत, तर काय शरद पवारां देखील सोबत आहे. परंतु जनता कोणासोबत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि ही जनता मतपेटीतून आपलं मत नक्कीच व्यक्त करेल. कॅमेरा पर्सन श्रेयस सह जयदीप भगत, ABP माझा, काटेवाडी, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.